नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे छान असाल, आनंदात असाल आणि छान छान खाससुद्धा असाल. तर आपण हाऊसवाईफ ज्या आहोत ना, घर मॅनेज करताना खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या ट्रिक्स आपण रोजच्या लाईफमध्ये अनुभवत असतो आणि त्या फॉलो देखील करत असतो. तर अशाच काही टिप्स मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार आहे. कदाचित तुम्हाला या टिप्स आधीसुद्धा माहिती असतील किंवा तुम्ही यूजसुद्धा करत असाल, परंतु ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आजचा उपयुक्त ठरणार आहे. तर आपण ना प्रत्येक गोष्टीचा सबस्टिट्यूट नक्कीच शोधून काढतो, कारण आपण इतक्या स्मार्ट असतो की प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक गोष्ट आपल्याला कशाप्रकारे रियूज करायची आहे किंवा जी आहे अवेलेबल गोष्ट त्याचा कशाप्रकारे यूज करायचा या सगळ्या गोष्टी आपल्याला ना माहिती असतात. तर आपण बऱ्याचदा काय होतं ना, घरामध्ये जेव्हा दूध वगैरे गरम करतो तर त्याच्यावर दुधावरची जी साई येते तर ती साई आपण साठवून ठेवतो फ्रीजमध्ये, जेणेकरून त्याचं आपल्याला तूप काढता येईल किंवा त्याचे वेगवेगळे यूजसुद्धा करता येईल. तर असाच एक यूज मी सुद्धा करते. तर जेव्हा पण दुधाची साय मी जमा करते ना, तर त्याचा मी उपयोग आहे ना बऱ्याचशा गोष्टींसाठी करते. त्यातलीच एक गोष्ट तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर बऱ्याचदा आपण जेव्हा गाजरचा हलवा वगैरे बनवतो, तर गाजरच्या हलव्यामध्ये आपण मावा टाकतो आणि बऱ्याचदा तुम्हाला सुद्धा माहिती आहे, की मावा मार्केटमध्ये थोडासा महागच मिळतो. खूप जास्त स्वस्त तर मिळत नाही आणि आपल्या घरी तर नेहमी स्टोअर आपण करत नाही. त्यामुळे अचानक कधी-कधी असं सुद्धा होतं, की आपल्याला काही बनवायचं असतं गाजरचा हलवा किंवा दुधीचा हलवा आणि आपल्याकडे आयत्या वेळेला मावासुद्धा नसतो. तर अशा वेळेला काय करायचं, जी आपण साय दुधाची स्टोअर करून ठेवतो फ्रीजमध्ये, तर ती काढून घ्यायची फ्रीझरमधून नॉर्मल टेम्परेचरला थंड करायची आहे. त्यानंतर ती दुधाची साय माव्यासारखी उपयोग करून तुम्ही हलव्यामध्ये टाकू शकता आणि तुम्ही बिलीव्ह करू शकता, की इतका अप्रतिम हलवा लागतो ना, जसं आपण मावा टाकून जी टेस्ट लागते हलव्याची, अगदी तशीच तंतोतंत टेस्ट लागते. तर ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करून बघा आणि खूप छान टेक्स्चरसुद्धा येतं हलव्याला आणि टेस्टलासुद्धा अप्रतिम लागतं. तर हा सबस्टिट्यूट आहे ना, तुम्ही नक्की फॉलो करून बघा. कदाचित हा कोणाला माहितीसुद्धा असेल सबस्टिट्यूट, बट ज्यांना माहिती नाही त्यांनी नक्कीच फॉलो करून बघा. तुम्हाला नक्कीच हे टिप्स आवडेल. तर इथे बघताय तुम्ही स्ट्रक्चर हलव्याचा कसा ॲज इट इज जसा आपण मावा टाकून तयार होतो त्याच प्रकारे झालेला आहे. त्यानंतर मी तुमच्यासोबत आधीसुद्धा खूप वेळा शेअर केलेलं आहे, की जेव्हा पण मी पार्सल वगैरे किंवा काही ऑर्डर करते ऑनलाईन, तर अशा प्रकारचे जे बॉक्स येतात तर ते मी रियूज करते. आपण यामध्ये ना खूप एक्सपर्ट असतो प्रत्येक गोष्टीचा रियूज करण्यामध्ये. सो मी सुद्धा करते. तर मी असा पेपर जो डिझाईन पेपर येतो, तर तो पेपर मी त्या बॉक्सला व्यवस्थित असं चिटकवून घेते, लावून घेते आणि अगदी बाजारात मिळतात तशा प्रकारचे जे कंटेनर असतात छोटे-छोटे स्टोरेज कंटेनर, तशा प्रकारे ह्याचा लूक येतो. तुम्ही ते बघू शकता. आणि खूप जास्त काही खर्च ह्याला लागत नाही. अगदी स्वस्तात बनून जातं लो कॉस्टमध्ये आणि हा पेपर जवळजवळ मी ₹10 आणला आणि त्याला मी बऱ्याचदा म्हणजे 3 ते 4 वेळा यूज केलेला आहे मी. सो इथे बघू शकता माझं जे कंटेनर आहे ते रेडी झालेलं आहे आणि यामध्ये तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टी स्टोअर करू शकता किंवा क्लोथ्ससुद्धा स्टोअर करू शकता. तर याचे यूजसुद्धा मी आधी सांगितलेले आहेत तुम्हाला. त्यानंतर अशा प्रकारचे तुम्ही शोपीससुद्धा बनवू शकता, जे घर डेकोरेटसुद्धा करू शकतात आणि याची बनवण्याची जी प्रोसेस आहे ती तुमच्यासोबत आधीसुद्धा शेअर केलेली आहे. तर इथे आता मी किचन डेकोर जे आहे ते बनवणार आहे. तर इथे तुम्ही जो गोल प्रकारचा कार्डबोर्ड बघताय, तर तो कार्डबोर्ड जो आहे ना, ते जेव्हा बर्थडे सेलिब्रेशन वगैरे असतं घरी, तर अशा प्रकारचे कार्डबोर्डवरती केक येतो. सो तो मी क्लीन करून ठेवून देते. तर हा कार्डबोर्डला मी छान असा ॲक्रेलिक कलर करून घेतलेला आहे. त्यानंतर बाजूने मी जे व्हाईट सिमेंट येतं ना, तर त्याचा मी डो तयार करून घेतलेला आहे आणि तो डो जो आहे तो मी छान असा लावून घेतलेला आहे आणि ती आधी प्रोसेस मी ना तुमच्यासोबत खूप आधी शेअर केलेली आहे. तर आता जी बाकीची प्रोसेस होती ना, खूप दिवसापासून हा बनवायचा होता, बट राहून गेला होता. सो मी आज फायनली बनवायला घेतलेला आहे. त्यानंतर ना इथे तुम्हाला ज्या प्रकारचं काही लिहायचं असेल, तर तुम्ही ते लिहू शकता या कार्डबोर्डवरती आणि ॲक्रेलिक कलरने छान पेंट करून घ्या. व्यवस्थित असं लिहून घ्या. तर इथे मी कुक विथ लव्ह असा स्लोगन लिहिलेला आहे. त्याचबरोबर छोटासा एक हार्ट शेप मी तिथे काढलेला आहे, तो सुद्धा कलर केलेला आहे आणि यामध्ये जो स्पून आणि फॉर्क जो मी स्टिक करणार आहे, तर तो मी हॉट ग्लूने स्टिक केलेला आहे आणि तो सुद्धा मला एक आईस्क्रीमसोबत आणि एक केकसोबत आलेला होता. तर तो सुद्धा मी क्लीन करून ठेवला होता आणि त्याला अशा प्रकारे स्टिक करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आणि खूप छान असा किचन डेकोर पीस आपला जो आहे, तर तो रेडी झालेला आहे.
त्यानंतर इथे ना मी हेअर फॉल जो मला होतो त्यासाठी मी इथे छान असं रोजमेरीचं वॉटर बनवलेलं होतं. बट ते वॉटर जे आहे ना, ते मला बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित असं स्कॅल्पवर लावता येत नव्हतं. त्यासाठी मला स्प्रे बॉटल हवी होती. सो इथे मी खर्च करणार नव्हती. कारण जसं आपण हाऊसवाईफ ज्या असतो, तर त्या प्रत्येक गोष्टीचा आपण रियूज करत असतो. तर इथे तुम्ही बघू शकता, ही सुतॉलची बॉटल आहे. तर ही जेव्हा वेकेशनमध्ये मुलांना घामोळे वगैरे येतात, तर त्यावेळेला ही मी आणली होती. तर 2 बॉटल होत्या माझ्याकडे. ऑलरेडी दोन्ही बॉटल संपल्या होत्या. तर एका बॉटलमध्ये जी स्टार्टिंगला तुम्हाला दाखवले, तर त्याच्यामध्ये ना मी DIY स्प्रे जो बनवला होता किचन क्लिनिंगचा, तर तो होता. आणि ही दुसरी बॉटल जी आहे ती मी क्लीन करून ठेवली होती. आणि यामध्ये मी हे रोजमेरी वॉटर जे आहे ते भरलेलं आहे. सो अशा प्रकारच्या स्प्रे बॉटलमध्ये रोजमेरी वॉटर जर मी भरला आणि ते स्कॅल्पवरती स्प्रे केलं, तर त्याचा मला बेनिफिट खूप जास्त मिळतो आणि मी इथे कोणताही प्रकारचा खर्च केलेला नाही. कारण ऑलरेडी माझ्याकडे ह्या स्प्रे बॉटल होत्या. जर बाजारात आपण ह्या विकत घ्यायला गेलो, तर 30, 35, 40 रुपयाच्या आसपास ह्या बॉटल मिळतात. बट मी हे फ्री ऑफ कॉस्ट त्याचा यूज केलेला आहे. ऑलरेडी सुतारच्या बॉटल ज्या होत्या, त्या मी क्लीन करून ठेवल्या होत्या आणि सगळ्या लेडीज ज्या असतात ना, त्या अशाच असतात. प्रत्येक गोष्टीचा ना रियूज करायला बघतात आणि मी सुद्धा तशीच करते. प्रत्येक गोष्टीचा रियूज करायचा प्रयत्न करते. तर इथे तुम्ही बघताय की ह्या रांगोळ्या ज्या आहेत त्या दिवाळीमध्ये आणल्या होत्या आणि ऑलरेडी माझा एक रांगोळीचा डब्बा भरलेला आहे. तर ह्या एक्स्ट्राच्या होत्या. सो त्या अशाच पडून होत्या खूप दिवसापासून, कारण मला नवीन डब्बा वगैरे त्याच्यासाठी घ्यायचा नव्हता आणि माझ्याकडे दुसरा डब्बासुद्धा नव्हता. सो त्या दरम्यान हा जो डब्बा आहे, तो हा ड्रायफ्रूटचा डब्बा होता. म्हणजे वेगवेगळे ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये मी स्टोअर करायची. परंतु एकदा काय झालं, गॅसच्या जवळ काम करत असताना हा डब्बा चुकून तिथे राहिला आणि थोडंसं त्याला वाफ लागल्या, गरम लागल्यामुळे पोळला गेला. तुम्ही जसं बघितलं इथे व्हिडिओमध्ये. सो त्याचा यूज मला ना करता येत नव्हता, कारण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट जर ठेवले तर ते नरम पडत होते, कारण तिथून थोडंसं छोटासा होल झाला होता. सो त्यामुळे तिथून हवा पास होत होती. तर मग त्याचा यूज आहे ना, मी असा रांगोळी ठेवण्यासाठी केलेला आहे. तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारचे जर डब्बे असतील आणि जे थोडेसे खराब वगैरे झाले असेल, तर त्याचा तुम्ही अशा प्रकारे यूज करू शकता. रांगोळ्या ठेवू शकता किंवा तुमच्या आणखीन काही गोष्टी असतील, बटन्स, हुक्स वगैरे छोट्या-छोट्या गोष्टी ज्या असतात, ज्या स्टोअर करायला डिफिकल्ट जातात, तर त्यासुद्धा ठेवू शकता. त्यानंतर इथे तुम्ही बघताय की ही वनस्पती तूप जे आहे, तर ते मी आणलं होतं दिवाळीमध्ये आणि ते अर्ध्यापेक्षा थोडं जास्तच उरलं होतं. सो त्याचा उपयोग आहे ना, मी अशा प्रकारे करते. आपल्याला दारात दिवे लावण्यासाठी किंवा तुम्हाला जर तुम्ही तुळशीच्या इथे दिवे लावत असाल, तर त्यासाठी तुम्हाला ना रोज तेल ओतून निरंजनमध्ये त्यानंतर वात करून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर मी काय करते ना अशा वेळेला, मी ऑलरेडी दिवे जे आहेत तुपाचे ते रेडी करून ठेवते. मग ते मला इझीसुद्धा जातात, माझा टाईमसुद्धा सेव्ह होतो आणि मला पटकन ते पेटवायलासुद्धा जमतात. तर मी काय करते, हे तूप जे आहे ना, तर थोडंसं ते मी पातेल्यात घेते, गरम करते, नॉर्मल टेम्परेचरवरती थोडंसं थंड करते आणि इथे तुम्ही जे बघताय ना दुसरं पाऊच जे आहे, तर ते शुद्ध तूप आहे, जे गोवर्धनचं आणलं होतं मी गेल्या महिन्यामध्ये आणि त्याचं तूप जे आहे ते डब्यामध्ये भरल्यानंतर ही पिशवी जी होती, तर ती तशीच ठेवली होती. तर ती थोडीशी नितळून आहे ना ह्या तुपामध्ये घेतलेलं, जेणेकरून एक छान सुगंधसुद्धा येतो आणि बाइंडिंगसुद्धा छान होतं. तर इथे तुम्ही बघता हा जो ट्रे आहे आईस ट्रे, तर त्याच्यामध्ये मी ह्या वाती बनवून घेतलेल्या आहेत. तुम्ही फुलवातीसुद्धा बनवू शकता. माझ्याकडे ह्या वाती बनवलेल्या होत्या, सो त्यामुळे मी त्याच घेतलेल्या आहेत. त्यानंतर जे तूप आपण वितळवलं होतं, तर ते नॉर्मल टेम्परेचरला येऊन द्यायचं आहे थोडंसं. त्यानंतर या ज्या वाती आपण टाकलेल्या आहेत ट्रेमध्ये, तर त्या ट्रेमध्ये ते तूप घालून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ नॉर्मल टेम्परेचरला गार होऊन द्यायचं आहे. अगदी गार झालं ना, त्यानंतर मग काय करायचं आहे, फ्रीझरमध्ये एक 15 ते 20 मिनिटं त्याला सेट होऊन द्यायचं आहे छान असं फ्रीझरमध्ये आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की खूप छान अशा तूप वाटी ज्या आहेत, तर त्या आपल्या तयार होतात आणि ह्या तूप वाती ज्या असतात ना, अगदी रेडी टू यूज असतात. म्हणजे जेव्हाही तुम्हाला पटकन दिवा लावायचा असतो ना दारामध्ये किंवा तुळशीमध्ये, तर तुम्ही त्या डब्यातून काढायच्या इझिली आणि लगेचच तुम्ही पेटवू शकता आणि छान टाईमसुद्धा सेव्ह होतो आणि आपल्याला झटपट केल्याचा आनंदसुद्धा मिळतो. तर ही ट्रिक देखील नक्की फॉलो करा. कारण वनस्पती तूप वगैरे जे आहे दिवाळीमध्ये एक्स्ट्राचं आणलं जातं, परंतु त्याचा नंतर यूज होत नाही, कारण आपण डेली यूजमध्ये इतकं ते वापरत नाही. सो त्यामुळे ते असं पडून राहण्यापेक्षा किंवा टाकून देण्यापेक्षा त्याचा मी अशा प्रकारे यूज करते आणि हे दरवर्षी माझ्यासोबत होतं. तर मी वर्षभर जेवढं शक्य होईल तेवढं त्याचा वापर करून घेते. तर बघू शकता तुम्ही ते छान अशा तुपाती ज्या आहेत त्या रेडी झालेल्या आहेत. तर हा पहिला बॅच झालेला आहे. अजून माझे 2 बॅच होतील त्याच्यानंतर. तर ते मी बनवून ठेवेन आणि या डब्यामध्ये छान फील करून ठेवेन, जेणेकरून मला पटकन त्याचा वापरसुद्धा करता येईल इझिली.
त्यानंतरची ट्रिक आहे, की अशा प्रकारचे जे चॉकलेट्सचे पाउच असतात ना, ते आपण घेऊन येतो बाजारातून आणि चॉकलेट्स त्यातले संपले, झिप लॉक पाउच आपण टाकून देतो. तर ते टाकून न देता तुम्ही त्याचा अशा प्रकारे सुद्धा यूज करू शकता. तर इथे मी शेंगदाणे भाजून ठेवले होते आणि जे मला फ्रिजमध्ये स्टोअर करायचे होते, तर मी अशा प्रकारे त्या झिप लॉक बॅगमध्ये ठेवले आणि छान असे फ्रीझरमध्ये स्टोअर केले. सो आजच्या ज्या टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केल्या, ज्या लो कॉस्ट आहेत, अगदी फ्री ऑफ कॉस्ट, तर त्या तुम्हाला कशा वाटल्या मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला अजिबात विसरू नका. चला पुन्हा एकदा छानशा व्हिडिओसह तुमच्यासमोर